मला भरपूर सारे डीएम्स येतात, कमेंट्समध्ये सुद्धा. आय थिंक माझं खूप भांडण होतंय माझ्या मुलाबरोबर, माझ्या मुलीबरोबर आणि मग मला ओरडावं लागतंय, ऐकतच नाही आणि आता त्याचं माझ्यावरती प्रेमच नाही वगैरे. 2 वर्षामध्ये ते त्यांच्या आयुष्यभरामध्ये जितके त्यांचा विकास होत नाही, जेवढी ग्रोथ होत नाही, तेवढी 2 वर्षात होते. पहिल्या 2 वर्षात बाळांची. त्यानंतर ते इतक्या बदलातून जात असतात, इतकं काय-काय, काय त्याला एक्झॅक्ट सांगता येणार आहे का? तो जो मागचा दाट येतोय ना, तो जरा वाकडा येतोय कदाचित, त्याच्यामुळे मला दुखतंय आई. त्यामुळे तू आत्ता जी भावना माझ्यासमोर व्यक्त केली, ती मला आत्ता स्वीकारता नाही येते, कारण माझं लक्ष इकडे आहे. हे सांगता येणार आहे का तुमच्या बाळाला? नाही येणार आहे. इतक्या छोट्या डेव्हलपमेंटल एजमध्ये माझ्या जवळच येत नाही, यांच्याचकडे जातात किंवा याला तर बाबाच आवडत नाही, आजी-आजोबांविषयी याला तिरस्कार आहे. असलं काहीही नाही. पुन्हा एकदा ते कशातून तरी जात असतात. एव्हरीथिंग इज अ फेस. त्याच्या कारणाशी जा. अजिबात त्याचा विचारच करू नका असं मी नाही म्हणत आहे. आणि त्याची कारणं सापडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ती फेज बऱ्याचदा आपोआप सुद्धा निघून जाते.